प्रेज द लॉर्ड. खूप सुंदर उदाहरण आहे, शिकण्यासारखं आहे ना. आता आपण काय शिकलो देवाच्या आत्म्याद्वारे? का परमेश्वर समस्या नाही पळवणार. काय पळवणार? भीती. प्लीज बोला, कळतंय? प्रभू काय नाही पळवणार? काय पळवणार? भीती गेली का समस्या ऑटोमॅटिक जाणार. प्रेज द लॉर्ड. मग तरी प्रश्न, प्रभू एवढी मशागत का? प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा सांगतो, देवाची इच्छा आहे का आपण खंबीर व्हावं. काय व्हावं? स्थिर व्हावं. देवाला दाखवून द्यावं का प्रभू मी तुझं लेकरू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आता मी प्राऊड होते, मी मोठा होते, आणि ज्याही वेळेस समस्या येईल प्रभू मी अस्थिर होणार नाही, परंतु तू मला बळ देशील आणि मी बाहेर पाडणार. प्रेज द लॉर्ड. ना मी उदाहरण का घेतलं? आता ही लहान आहे प्रतीक्षा. एखादं कुत्रं असेल, पाणी असेल, तर आम्ही तिला प्रोटेक्ट करणार. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, कारण ती अत्यंत लहान आहे. म्हणजे नवीन लोक. कोणते लोक? जे प्रभूत नवीन आहेत त्यांच्यासाठी आपलं काम आहे का आपण त्यांना काय करायचं? हा, त्यांसाठी प्रभू डायरेक्ट समस्याला मारणार. प्रेज द लॉर्ड. कारण त्यांच्यात ती भीती जाणार नाही, कारण त्यांनी देवाला अनुभवलेलंच नाही. ज्यास त्यांची समस्या मारणार ते अनुभव घेतील आणि मग त्यांची भीती मारणार. प्रेज द लॉर्ड. ही नवीन लोकांना दर्शवते. कोणत्या लोकांना? हा, त्यांची भीती कशी जाणार? ज्यास त्याची समस्या जाणार. प्रेज द लॉर्ड. पण आता ही मोठी, ही कशी आहे? ही म्हणजे आपण आहेत. ही म्हणजे बाप्तिस्मा झालाय का? झालाय ना. मग जर हिच्या समोर कुत्रा आलं तर ही पण काय करते? प्लीज बोला, काय करते? एकदा घाबरली ठीक आहे, दोनदा घाबरली ठीक आहे, मग आम्ही त्या कुत्र्याला काय करणार? हा करणार. पण दरवेळेस तुझ्या बरोबर येऊ का मी? माझी इच्छा आहे की मी तुझ्या बरोबर आहे, काही करणार नाही, स्थिर उभी राहा. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? आता आमची अशी इच्छा आहे का ज्या वेळेस तुझ्या कुत्र्याचा सामना होईल, काहीतरी प्राणी येईल त्या ठिकाणी, दरवेळेस आम्ही त्याला हकलणार नाही, पण तुला धैर्य देणार का काही होत नाही, आम्ही तुझ्या स्थिर उभी राहा. आणि ज्यावेळेस ती अनुभव घेईल कारण ते खरंच काही करणार नाही, मग तिला धैर्य येईल आणि ती एकटी पण त्याचा सामना करणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? कारण एक आई वडील म्हणून असं वाटणार का नाही माझं लेकरू धैर्यवान झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हा, स्टार्टिंगला ती घाबरणार, पण आमचं काय काम काय असणार? तिला धैर्यवान करायचं. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी आजचा हा विषय दिला का देव समस्या संपवणार नाही. देव म्हणत समस्या राहू दे, मी तुझ्या बरोबर आहे, एवढी खात्री तू आपल्या मनात ठेव. प्रेज द लॉर्ड. लहान लेकरं तुमचे हात धरतात, नाही नाही नाही, अरे सोड मी आहे, सोड मी आहे. मग देव बी असंच करतो आपल्याला. प्रेज द लॉर्ड. हिने जर कुत्रं पाहिलं किंवा तिथून बैल आला काय, ही लगेच काय होणार? अशी आपण लांबो, घाबरू नको, जा पुढं, काय नाही करत, जा पुढं, काय नाही करत. आपण तिला धरणार आणि त्या गायला काय लावून येणार? हात लावून येणार, आणि ती अशी अंग चोरणार. प्रेज द लॉर्ड. आपली असंच आहे, प्रभू नकोय समस्या, नकोय समस्या, प्रभू तर जा जवळ, ती काही करणार नाही. प्रेज द लॉर्ड. का? कारण तिच्यापासून वाचवायला मी तुझ्या बरोबर. आणि त्या का तिचा कॉन्फिडन्स वाढला, मग आपण जरी नसलो ती इतरांना धैर्य देणार, अरे ते काही नाही करत. प्रेज द लॉर्ड. कळतंय? वॅक्सिन मरतात बाबा, त्यांचे लय हाल झाले, यांचे लय हाल झाले, त्याला लय उलट्या झाल्या, त्याला जेवणच जायना. मग एखाद्याने घेतली वॅक्सिन, मग त्याला काय नाही झालं, अरे काय नाही होत, अरे काय नाही होत. एक समय काय होती, जसं वॅक्सिन घेतली त्याला काय नाही झालं, मग तो सगळ्यांना सांगतो अरे काय नाही, खोटंय, अरे खोटंय. भीती गेली. काय गेली? जस त्याची भीती जाती, तो म्हणतो तुम्ही पण सामना करा जसं मी सामना केला. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळते? असं झालं ना वॅक्सिन बद्दल. आता कुणी जातच नव्हतं पुढं, काही ना काही न्यूज घेऊन यायचा, आणि मग मजबुरीत घेतली. कशी घेतली? म्हणजे कामामुळे घ्यावी लागली कोणाला, आणि मजबुरीत घेतली. कळलं का? काहीच झालं नाही. का? कारण आम्हाला कळालं का अँटीबॉडी ऑलरेडी आमच्या शरीरात तयार झालेल्या आहे. सगळ्यांनाच ताप आले का? सगळ्यांनीच बिछाने पकडले का? माझ्या शरीरात ऑलरेडी काय तयार झाल्यात? प्रेज द लॉर्ड. मग मला भीतीची गरज आहे का? पण सामना मी करत नव्हतो आणि म्हणून मी भीतीत जगत होतो. पण ज्यास मी सामना केला, अरे ऑलरेडी ते माझ्याकडे, मग मी कशाला भ्यावं? प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? म्हणून परमेश्वराची इच्छा आहे का जसं आमची इच्छा काय, लेकरू धैर्यवान व्हावं. काय व्हावं? लहानाला आम्ही प्रोटेक्ट करू. प्रेज द लॉर्ड. पण जशी मोठी होईल मग प्रोटेक्शन कमी होणार. प्रेज द लॉर्ड. आणि तुला ढकलण्यात येईल पुढं पुढं, प्रॉब्लेमच्या पुढं, समस्याच्या पुढं, आणि खात्री देण्यात येईल का मी तुझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? समजा इथं पाण्याचा एक तलाव आहे, पाणी ते वाहत, तिला पाण्यात टाकते, ती पाय काय करणार? अशी, अरे आम्ही धरलंय ना. कोण? विश्वास नसतो पहिले. एकदा पाण्यात बुडवलं का मग ते बिंदास होतात. प्रेज द लॉर्ड.
एखादी राईड असेल, वॉटर पार्क असेल, किंवा तुम्ही फनफेअर मध्ये जाता, एखादी राईड डेंजर असते खूप, बसायच्या पहिले भीती, नाही मला चक्कर येते, नाही माझं पोट दुखतं. एकदा बसला का मग तो दुसरा अडचण काय नाही होत, अडचण काय नाही होत. काय गेली? भीती गेली. भीती गेली का मग आम्हाला कळतं अरे काही होत नाही, माझ्या बरोबर परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. ते म्हणतात ना, डर के आगे जीत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू भीती मारणार. भीती गेली का मग समस्या कधी पण येऊ द्या, तुम्हाला फरक पडणार नाही, आणि ती येणार. सैतान जोपर्यंत या पृथ्वीवर आपण आहोत तो आम्हाला नेहमी पाडण्याचा प्रयत्न करणार. पण एकदा का तुम्हाला कळालं का प्रभू माझ्या बरोबर आहे, मग तुम्ही बिनधास्त सामना करणार. प्रेज द लॉर्ड. मग त्या व्यक्तीला जास्त उपवास करण्याची गरज आत्म्यासाठी करा, समस्यासाठी तुम्ही करणार नाही. प्रेज द लॉर्ड. मला माहिती आहे माझ्या बरोबर कोण आहे, आणि देव आहे, तर मला काळजी करायची गरज नाही, मी त्या गोष्टीचा सामना करणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय आजचं वचन? प्रभू धैर्यवान करणार. कसं करणार? आणि प्रभू म्हणणार असू दे समस्या, काही फरक पडत नाही, भीती घालव. अरे प्रभू कस काय घालू, ती समोर आहे. हा विश्वास धर का जरी ती समोर आहे, पण परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. तुला कसं प्रोटेक्शन द्यायचं, तुला कसं उचलून घ्यायचं हे तुझ्या प्रभूला माहिती आहे, पण तो विश्वास तू त्याच्या प्रती दाखवला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतं आजचं वचन? हे होणं खूप गरजेचं आहे आज. नाही तर प्रभूचे लोक भित्रे आहेत. कसे आहेत? सगळ्यातून जास्त भीती बाळगणारे प्रभूचेच लोक आहेत. आज गडबड आहे. आपण धैर्यवान पाहिजे. कसे पाहिजे? बायबलमध्ये अनेक ठिकाणी सांगितलं का भिवू नको, धैर्यवान हो, जे शस्त्र तुझ्या विरोधात बनवलेत ते साधले जाणार. एवढं सर्व ऐकून पण आमच्या मनातली भीती काय जात? देवाची इच्छा काही भीतीला मारा. भीती गेली का समस्या गेली समजायचं. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतं? स्टार्टिंगला येणार, पण एकदा का तुम्ही अनुभव घेतला तुम्हाला कळणार का प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. मी एक उदाहरण घेईल दानियल बद्दल या ठिकाणी. 3रा अध्याय, दानियलचं पुस्तक 3रा अध्याय 16 आणि 17 वचन. मेशक व अबेदनगो यांनी राजाला उत्तर देऊन म्हटले, हे नबुकदनेस्सरा, तुला या गोष्टीविषयी उत्तर देण्यास आम्हास अगत्य नाही. जर असे असेल तर ज्याची सेवा आम्ही करतो तो आमचा देव आम्हाला जळत्या अग्नीच्या भट्टीतून सोडायला समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. नाही खूप सुंदर आहे समजण्यासाठी. शद्रक मेशक अबेदनगो यांनी राजाला नमन केलं, त्या मूर्तीला नमन केलं नाही, आणि म्हणून शिक्षा अशी होती का जर कोणी त्या मूर्तीला नमन करणार नाही त्याला कशात टाकणार? अग्नीच्या भट्टीत. आणि म्हणून ही भीती होती का अग्नी आम्हाला काय करणार? जाळून टाकणार. पण तरी देखील यांनी आपल्या मनातली भीती काय केली? काढून टाकली. प्रेज द लॉर्ड. ते म्हणतात की राजा आम्ही तुला शरणागत येणार नाही, म्हणजे तुला नमन करणार नाही. आमचा परमेश्वर समर्थ आहे त्या अग्नीपासून आम्हाला वाचवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. अग्नी जाळते, अग्नी काय करते? पण ती जाळण्याची भीती त्यांच्या मनातून ऑलरेडी काय झाली होती? निघून गेली होती. प्रेज द लॉर्ड. भट्टी लांब आहे. भट्टी कुठे? राजासमोर चर्चा चालू आहे. भट्टीत अजून काय करायचंय? टाकायचंय. पण त्याच्या आडोसा घेऊन सैतान आमच्या मनाशी खेळतो. तू जळणार, तू काय होणार? पण त्यांच्या मनातून ती जाळण्याची भीती काय झाली होती? निघून गेली होती. प्रेज द लॉर्ड. आणि जर भीती जाणार, ती समस्याचा जर तुम्ही सामना करणार, ती समस्या तुम्हाला काही करू शकणार. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा सांगतो का जस काय जाणार? भीती जाईल आणि तुम्ही सामना करणार त्या गोष्टीशी, ती समस्या तुम्हाला काही करू शकणार. अग्नी काय करते? जाळ. त्यांचा सामना झाला. वाचव्या ठिकाणी 19 वचन 19 रीड करा. तेव्हा नबुकदनेस्सर संतापाने भरला आणि शद्रक मेशक व अबेदनगो यांच्या विरुद्ध त्याची मुद्रा पालटली. मग त्याने बोलून आज्ञा केली की भट्टीची तापवणे नेहमी जेवढे होते असे त्यापेक्षा 7 पट अधिक ती तापवावी. किती पट? म्हणजे जेवढी एव्हरेज तापवायची त्याच्या 7 गुणा ती काय केली? अजून तापवली. आणि ज्यावेळेस त्यांना टाकलं, जळाले काय लोक? कारण ऑलरेडी ती भीती त्यांच्या मनातून काय झाली होती? त्यांनी सामना केला आणि त्या सामन्यात कोणाचा गौरव झाला? जसं इथं घडतंय त्याच प्रकारे आमच्या लाईफमध्ये घडणार. भीती गेली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. भीती गेली, तुम्ही सामना करा आणि प्रभूचा गौरव होणार. प्रेज द लॉर्ड. मोशेला प्रभू म्हणला का मिस्रात जायचं. कुठं जायचं? तो म्हणला मी नाही जाणार. प्रेज द लॉर्ड. सगळं बोलणं झालं, परत लास्ट मोमेंटला म्हणतो का मी जाणार, मी बोबडा आहे, मी असं आहे, मी तसं आहे, मला जमणार नाही. भीत होता. पण परमेश्वर म्हणतो का मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या संगती येणार आहे. भीत जाऊन फारोचा काय केला? सामना केला. पण नंतर त्याला कळालं अरे खरोखर माझ्या बरोबर कोण आहे, आणि फारो काही करत नाही. मग ज्याही वेळेस जे मेसेज जायचा बिंदास जायचा कोणाकडे?
मग म्हणायचं का प्रभू तू संगती येतोय का? त्याला माहितीये का आता संगती कोण आहे? एकदा का भीती गेली तुम्ही सामना करू शकता. प्रेज द लॉर्ड. फारो स्टार्टिंगला घाबरत होता का मी कसं जाऊ, मी कसं सामना करू, पण नंतर कधी वाटेल ज्यावेळेस प्रभू म्हटला का लगेच जायचा कोणाकडे? आता म्हणतो का प्रभू मी कसं जाऊ? त्याला माहितीये का संगती कोण आहे? जर देव संगती आहे तर मग आम्हाला काळजी करायची गरज. प्रेज द लॉर्ड. दाविदाला गोल्याचा सामना करायचा होता, बाकी लोक घाबरले. बाकी लोक काय झाले? पण दावीद घाबरतो का? कारण तो म्हणतो का ऑलरेडी मी एका सिंहाला नासवलं काय केलंय. त्या समय कदाचित माझ्यात भीती असेल, पण ज्यावेळेस मी सामना केला मला कळालं का कोण माझ्या बरोबर आहे, आणि मला अनुभव आल्यामुळं आता मी माझ्या समोर असलेल्या समस्येला भीत. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला कळतंय? दावीद सामना करतो कोणाचा? गोल्याचा. बाकी लोक काय झाले? कारण त्यांना अनुभव नव्हता. त्यांना काय नव्हता? दाविदाला अनुभव होता. त्यांनी ऑलरेडी एक सिंह नासवलं काय केलं होतं. त्याला कळालं का संगती कोण आहे. एकदा का कळालं का प्रभू माझ्या बरोबर आहे, भीती जाणार. आणि भीती गेली आणि तुम्ही कोणत्या गोष्टीचा सामना केला 100% प्रभूचाच गौरव आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतं आजचं वचन? निराश व्हायचं, भयभीत व्हायचं नाही, धैर्य धरायचं. आणि जसं तुम्ही धैर्य धरणार प्रभूचा गौरव होणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतं आजचं वचन? प्रभू करणार. कोण करणार? प्रभू. डायरेक्ट समस्या संपू शकतो असं मी सांगितलं ना. प्रभू का दरवेळेस तुझं वचन ऐकू, पुन्हा एनकरेज होऊ, पुन्हा थोड्या वेळ ते मनाशी चलविचल करू. देवाची इच्छा का धैर्यवान व्हावं. काय व्हावं? तसं आमची इच्छा आहे का प्रशंसा काय व्हावी? धैर्यवान व्हावी. कारण तू मोठी आहे ना, तू धैर्यवान हो. कशी हो? तसं देवाची इच्छा का आपण धैर्यवान व्हावं. आणि जसं आपण धैर्यवान होऊ आपण 4 चौघांना धैर्यवान करू. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला कळतंय? एखादं लहान लेकरू कोणाला घेऊन जातं? मोठ्याला घेऊन जातं. कोणाला घेऊन जातं? कारण त्याला माहित असतं का ह्याच्याद्वारे मला काय मिळतो? आधार मिळतो. तसं तुम्ही आत्म्यात ज्यावेळेस वाढणार मग परमेश्वर तुमचा सपोर्ट लोकांना देणार. प्रेज द लॉर्ड. कळतं मी जे बोललोय? लहान लेकरू कोणाला घेऊन जातं? मोठ्याला घेऊन जातं का हा माझा आधार आहे, हा माझ्या बरोबर आहे. तसं ज्यावेळेस तुम्ही आत्म्यात स्ट्रॉंग होणार मग परमेश्वर तुम्हाला लोकांबरोबर पाठवणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा का भीती काढा. जे काही तुमच्या मनाशी खेळण्यात येतंय त्या गोष्टीला घेऊन तुमचं मॅरेज नाही होणार, जॉब नाही मिळणार, घर नाही होणार, तुझे प्रपोजल्स नाही होणार, तुझे मार्ग मोकळे नाही होणार. नाही पाळा त्यांनी लावला. नाही मी याला सहमत होत. तू माझं फ्युचर नाहीये, माझं फ्युचर माझ्या प्रभूच्या हातामध्ये. प्रेज द लॉर्ड. राज्य, सामर्थ्य, गौरव ही कोणाची आहे? आणि पराक्रम माझ्या प्रभूला सदा सर्व काळ. थोड्या वेळेसाठी माइंड तो जाम करणार पण पुन्हा आपला आत्मा ऍक्टिव्हेट झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कमी विचार झटकतो, मी भिणार नाही, मी सामना करणार आणि मी देवाचा गौरव पाहणार. प्रेज द लॉर्ड. 100% देवाचा गौरव होणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतं? जुना काळात तुम्ही वाचा, भविष्यवादी यायचे. कोण यायचे? आणि बळ द्यायचे. येशू पण यायच्या घरी चालला होता. कोणाच्या घरी? ते दोघं निघाले, रस्त्यामध्ये रक्तस्रावी स्त्रीला बरं केलं. नंतर पुढचा प्रवास. एक व्यक्ती पळत पळत येतो, गुरुजीला त्रास देऊ, तुझी मुलगी काय झाली? येशूने जे पहिलं काम केलं त्या ठिकाणी, पहिले त्यांना म्हणलं का भिवू नकोस. काय करू नको? तू भिला तर पुढचा प्रवास होणार नाही. तू धैर्य धर म्हणजे समस्या ऑटोमॅटिक जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही रीड करा बायबल मध्ये का याईरच्या घरी जाताना रस्त्यात एक व्यक्ती आला आणि तो काय म्हणतो? गुरुजीला त्रास देऊ नको. येशूने पहिलं काय उत्तर दिलं याईरला? का काय करू नकोस? भिवू नको. तू भिला तर समजा गेलं. प्रेज द लॉर्ड. तू धैर्यवान हो आणि ज्या तू धैर्यवान होशील घरी साक्ष पाहशील. प्रेज द लॉर्ड. प्रभूची इच्छा आहे का आपण धैर्यवान व्हावं. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय आज? प्लीज बोला कळतंय? देव बरोबर आहे. अनुभव नाही घेतला का पहिले? एखादी साक्षीने घडली का पहिले एखादी जीवनात? मग का अस्थिर आहे पुन्हा पुन्हा? प्लीज बोला कळतंय? एकदा प्रभूचा अनुभव घेतलाय मग मन अस्थिर काय? वचन कमी पडतंय. काय कमी पडतंय? पुन्हा प्रभूची ओळख करून घ्या वाचनाद्वारे आणि जाणून घ्या का देव सर्व समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. तो करू शकतो. स्थिती कशी असू द्या परमेश्वर ती पालटू शकतो. प्रेज द लॉर्ड. मानवी बुद्धी जर हवी होऊ दिली ना तुम्ही प्रार्थना नाही करू शकणार. प्रेज द लॉर्ड. मानवी मन बाजूला करा आणि म्हणा का नाही प्रभू मला एकच माहितीये का तू करू शकतोस. मग ते आजार असतील देव बरं करू शकतो. आर्थिक स्थिती असेल देव बदलू शकतो. काही प्रश्न असतील परमेश्वराचे उत्तर आम्हाला 100% देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. कोण करू शकतो? कोण आहे आपल्या बरोबर? आहे का विश्वास? मग ते म्हणतो पूर्ण आधार टेकून दे.
विचार येतील, म्हणायचं मला तुझ्याशी डिस्कस करायचं नाहीये, मला तुला एंटरटेन करायचं, मला माहितीये लॉर्डनी या गोष्टीमध्ये मला विजय दिला. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला कळतंय प्रभू आपल्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला कळतंय. माझी इच्छा काय, साक्ष घडाव्या त्या वाचनातून, कारण देवाची इच्छा हे व्हावं आणि आपण म्हणावं मी पण भीत होतो पण वचन आलं, मला धैर्यवान केलं आणि मी सामना केला आणि मी देवाचा गौरव पाहिला. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला कळतंय. सिस्टरने मी सांगितलं मागच्या असते त्यांच्या वडिलांना डोक्याला काय लागला आणि किती घंट्याची मुलं देतात लगेच 24 तास. उलटी झाली तर मग ते 24 तास आमच्यात काय येते, प्रभू काय होत, प्रभू काय होत. लक्ष त्या व्यक्तीकडे. भीती काय कर, मारून टाक. आणि जसं तुझी भीती जाईल तिथं साक्षीच घडणार. प्रेज द लॉर्ड. स्थिर व्हा आणि स्थिर झालो का देवाचा गौरव आपण पाहणार. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आज आम्हाशी बोलतोय. तुमच्या लाईफमध्ये जे काही आव्हान आहेत आज त्याची प्रति मनातली भीती काय करायची, काढून टाकायची आणि बोलायचं. काय करायचं, आपल्याच मनाशी बोलायचं. का तू का भीतोस. दावीद कसा म्हणायचा का हे माझ्या जीवा तू का उदास आहेस. आपलं वाटतं असं कुठं बोलणं असतं का, असंच बोलायचं असतं. प्रेज द लॉर्ड. जगाच्या हिशोबाने आपण एक आहोत. किती आहोत, पण प्रभूच्या नजरेत आपण दोन आहोत, देह आणि आत्मा. आणि म्हणून आपण आपल्याशीच बोलायचं, म्हणजे आत्म्याने देहाशी बोलायचं. का तू का भीतो, तू का निराश आहे, प्रभू आहे, प्रभू करणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला कळतंय. असं झालं पाहिजे. किती लोकांना होतं असं, म्हणजे मी तुम्हाला हे शिकवतोय असं करा, असं बोला तुम्ही. आत्म्याने बोला तुमच्या कोणाशी. हा आणि तुम्हाला हॅबिट लागेल ना, कदाचित लोक तुम्हाला म्हणतील अरे हा एकटाच बडबड करताना दिसतं आम्हाला. म्हणजे असं होतं का तुम्ही बोलता, आत्म्यात बोलत राहता तुमच्या देहाशी आणि नंतर हे आवडतं का देहाला काय करावं, ठेचावं. पण लोकांना वाटतं एकटाच बडबड करतो गाडीवर याच्यावर. नाही, मी माझ्या देहाला काय करतोय, मारतोय आणि माझ्या आत्म्यात मी माझ्या आत्म्याचे काय करतोय, ब्लेसिंग्स मोकळे करतो. प्रेज द लॉर्ड. या अध्यात्मिक किती लोकांना कळालं. पर्सनल प्रेयर पाहिजे. 4 चौकात थोडीशी स्टार्टिंगला लाज वाटेल अशी प्रेयर करायला. पर्सनल करा वाटलं तर. बोला तुमच्या देहाच्या अगेन्स्ट. का म्हणून तू माझा सत्ता गाजवतो, मी तुझं ऐकणार नाही, तुझ्या भीतीत मी राहणार नाही. तू काय म्हणून माझं भविष्य सांगतो, माझं भविष्य माझ्या प्रभूला माहितीये. ज्यावेळेस तुम्ही बोलताल ना तुम्हाला अभिषेक जाणवणार देवाचा. प्रेज द लॉर्ड. मला तर आताच यावेळेस तो फील होतोय. तुम्ही असं करा, पहा तुमचा आत्मा कसा कणखर होईल. प्रेज द लॉर्ड. आणि मग भीती गेली का साक्षी उभीच आहे. प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला बोलायचंय आणि परमेश्वराचा गौरव पाहायचा. प्रेज द लॉर्ड. उभा राहूया आपण सर्व. भीती गेली पाहिजे. जे ऑनलाईन आहेत, गुगल, युट्यूब, टीव्ही, ज्याही माध्यमाने आहात, आम्हाला धैर्यवान व्हायचं आणि प्रभूचा गौरव करायचा. जी काही भीती तुमच्या मनात ज्याही गोष्टीला घेऊन ते म्हणतो घाबरू नको, भयभीत होऊ नको. तुझ्या घराचा इश्यू आहे, चिंता करू नकोस. भीती काढ आणि मोकळ्या मनाने आपलं घर बघ. परमेश्वर ते बांधणार. प्रभू त्यात तुला घेऊन जाईल. विश्वासाने मोकळे मनाने तुझा जॉब पहा. परमेश्वर त्यात तुला कार्यरत करणार. विश्वासाने तुझा लाईफ पार्टनर बघ. परमेश्वर तुझं मॅरेज करणार. आरोग्याबद्दल चिंता करू नको. तुझे रिपोर्ट नॉर्मल येतील. मेडिसिन्सची सत्ता तुझ्यावर राहणार नाही. तुझा परमेश्वर तुझ्यासाठी करू शकतो. लेकरांची चिंता काळजी त्याच्या भवितव्याच्या प्रती आपल्या मनात ठेवू नको. देवाकडे पाहतोय, देव सगळं चांगलं करणार. इतर काही बंधन आहेत परिवारात, त्याच्या प्रती तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत, ते सर्व प्रश्न दूर कर. तू प्रभूचं लेकरू आहे. परमेश्वर सगळं काही चांगलं करणार. प्रभू सगळं काही ब्लेस करणार. भीतीच्या आत्म्या निघून जा, दडपणाच्या आत्म्या निघून जा. हे माझ्या मना मी तुझं काय ऐकावं, मी का भीतीमध्ये राहावं. तू माझं भविष्य थोडी जाणतोस. माझं भविष्य माझ्या प्रभूला माहिती. मी तुझ्या प्रश्नात अडकणार नाही. मी तुझ्या तर्कवितर्काला सहमत होणार नाही. माझा देव विश्वासू, माझा देव प्रेमळ, माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. तो मला सोडणार नाही. तो म्हणतो ऐक याकोबा, ऐक अब्रामा, ऐक माझ्या मित्रा, भिवू नकोस, घाबरू नकोस, मी तुला टाकून दिलेलं नाही. मग देवा ही समस्या, तू धैर्यवान हो, त्याच्याकडे लक्ष लावू नकोस. तू फक्त म्हण का देव माझ्या बरोबर आहे, देव माझ्या पक्षाचा आहे आणि प्रभूचा महिमा पाहणार आहे. भले तू डोंगरासारख्या समस्या ठेवल्या असतील, पण मला चिंता नाही. या प्रत्येकाचं रूपांतर मी साक्षमध्ये स्वीकारतो. मी देवाचा गौरव करणार. मी तुझ्या निराशेला हवी होणार नाही. मी त्याच्या ती निराशा माझ्या मनात सहमत होऊ देणार नाही. मी प्रभूकडे पाहणार आणि प्रभूचा गौरव करणार.
थँक्यू जीसस Thank you, Jesus. आम्हाला आपला हात उभारू Thank you, Jesus. माझ्या मागे स्लोली स्टँजा गाऊया मन मेरे ना हो निराश मन मेरे ना हो सर्वजण मन मेरे ना हो निराश मन मेरे ना हो हिम्मत ना हारे मेरे मन हिम्मत ना हारे प्रभु ने तुझे गले लगाया छोड़ देगा क्या प्रभु ने तुझे चुन लिया है त्याग देगा क्या देवा तू सांगती तू कधी सोडणार नाही तू कधी टाकणार नाही पित्या तू विश्वासाने सामोरे जाईल मी विश्वासाने सामोरे जाईल पित्या देवा तू कार्य करणार देवा तू कार्य करणार थँक्यू जीसस शखाराबा रियांदाराबा सखीबिया तेरे नाम के जिए हम माझ्या तुला महिमा मिळणार मी धैर्यवान होऊन तुला गौरव देणार तू वाढला पाहिजे मी आत्म्यात वाढलो पाहिजे येस फादर कम ऑन मोठी उपस्थिती आहे मोठी उपस्थिती देवाच्या आत्म्याची ओ हालेलुया ओ हालेलुया जिए तू बड़े मेरे जीवन से महिमा तुझे मिले येस फादर तू बड़े माझ्या समस्या दूर लावला पाहिजे माझ्या समस्या दूर लावला पाहिजे मेरे जीवन से तुला गौरव मिळणार तुझे साक्ष घडणार साक्ष घडणार तेरे साक्ष घडणार तुझा गौरव होणार पित्या माझ्या या बिकट स्थितीमध्ये तुला महिमा मिळणार पित्या येस फादर जिए तेरे नाम के जिए तेरे नाम के लिए जिए
Yes, Father, Lord. भीतीच्या आत्म्या Yes. तुझं कार्याने बांधून नाश नाश करतो येशूच्या आम्ही नावात. भीत नाही. Yes. आम्हाला माहिती आहे का देवाने आम्हाला आरोग्य दिले. Yes. Amen. सर्व तर्क वितर्क Yes. एखाद्या गोष्टीचे प्रती Yes, आम्ही Father. तो काढून टाकला काढून टाकतो आणि येशूच्या आम्हाला नावात. भरोसा आहे की देव आहे. Yes, Father. देवाचा गौरव मी Yes, पाहणार Amen. आमचे सर्व वाढलेले मार्ग Yes. मोकळे होऊन प्रभूचा गौरव मी Yes. स्वीकारतो. स्वीकारतो येशूच्या नावात. कोणत्या गोष्टीची व्यर्थपणे मी काळजी करणार नाही. होय दे बाप्पा. कारण माझा प्रभू माझं हृदय जाणतो Yes. आणि माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. Yes, Father. माझा प्रभू माझ्यामध्ये आहे. Yes, मी Amen. का काळजी करू Yes. मी का चिंता करावी Yes. गोष्टी किती हाताबाहेर जाऊ दे Yes, Father. माझा प्रभू अद्भुत गोष्टी घडवून माझ्या बाजूने कार्य करतो. मी देवाचा गौरव पाहतो. देवा प्रत्येक जण विश्वास स्थिर आणि स्थापित कर Yes, आणि Father. प्रत्येकात तुझा महिमा होतो. होय दे बाप्पा. थँक्यू फादर लॉर्ड तू आम्हा बरोबर आहे. Yes, yes, Master. माझ्या मागे म्हणा हे प्रभू येशू हे प्रभू येशू, तू माझ्यामध्ये आहे. माझ्यामध्ये आहे. तू माझ्या संगती आहे. माझ्या संगती आहे. मी भिणार नाही मी भिणार नाही. मी काळजी करणार नाही काळजी करणार नाही. तर तू मला सोडणार नाही. तर तू मला सोडणार, तू मला अंतर देणार नाही. तू मला अंतर देणार नाही. मी मी त्या समस्यांचा त्या समस्यांचा सामना करणार सामना करणार आणि गौरव मी स्वीकारतो. आणि गौरव मी स्वीकारतो. साक्ष मी स्वीकारतो साक्ष मी स्वीकारतो. कारण ज्या गोष्टीचा ज्या गोष्टीचा मी सामना करणार मी आहे सामना करणार आहे ते तू ते तू मला ऑलरेडी दिलेलं आहे. दिलेलं आहे. मी ते स्वीकारतो. मी स्वीकार मी ते स्वीकारतो. मी ते स्वीकारतो. आमेन. आमेन.